सकाळी 10-11ची वेळ असेल. मी माझ्या केबिनमध्येच बसलेलो होतो आणि काल रात्रीच मला पुण्यातूनच एक फोन आलेला होता. त्यांना मी आज 11 वाजता यायला सांगितलं होतं आणि अचानक केबिनचा दरवाजा उघडून 45च्या आसपास वय असणारी एक स्त्री माझ्या केबिनमध्ये आली. तिच्या पाठोपाठ एक 23-24 वय असलेली एक मुलगी पण आतमध्ये आली. त्या दोघींना मी माझ्या समोरच्या खुर्चीवर बसायला सांगितलं. मी त्यांना पाणी ऑफर केलं. त्या दोघी पण पाणी पित होत्या. तोपर्यंत मी त्या दोघींचं थोडंसं निरीक्षण केलं. आईच्या चेहऱ्यावर खूपच चिंता दिसत होती, पण मुलीच्या चेहऱ्यावर मात्र खूपच वेगळे आणि विचित्र भाव होते. काळजीसोबत भीतीसुद्धा तिच्या चेहऱ्यावर एकदम स्पष्ट दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचं सगळं तेज हरवलेलं होतं. डोळ्याच्या बाजूला काळी वर्तुळं दिसत होती. मी त्या दोघींकडे बघत त्यांना विचारलं, सांगा मला मी तुमची कशी मदत करू. तसं त्या स्त्रीनं त्या मुलीकडे एकदा बघितलं आणि तिनं मला सांगायला सुरुवात केली. ती म्हणाली, माझं नाव प्रतिभा आणि ही माझी मुलगी ज्योती. सर, जवळजवळ 1 महिना झालं माझी मुलगी आजारी असते. सुरुवातीला तिला थंडी, ताप अशा किरकोळ आजारांची लागण झाली, म्हणून आम्ही तिला आमच्या फॅमिली डॉक्टरकडे घेऊन गेलो. तिथे आम्ही ट्रीटमेंट केली, पण तिला मात्र अजिबात बरं वाटत नव्हतं. म्हणून आम्ही तिला पुन्हा मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथं आम्हाला बऱ्याचशा टेस्ट करायला सांगितल्या. आम्ही सगळ्या टेस्ट केल्या, पण सगळ्या टेस्टचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आले. आणि रिपोर्ट जरी नॉर्मल आले तरी हिची अवस्था मात्र दिवसेंदिवस खराबच होत चालली होती. ती आता रात्रभर झोपत नाही. कशाची तरी भीती तिच्या मनामध्ये बसली. आम्ही तिला किती खोदून विचारायचा प्रयत्न केला, पण ती आम्हाला काही सांगत पण नाही. मला माझ्या मैत्रिणीनं तुमचा पत्ता दिला. तिनंच मला सांगितलं की तुम्ही एक सुप्रसिद्ध पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहात, म्हणून मी तुमच्याकडे आले तिला घेऊन. प्लीज तिला मदत करा. जर तिला खरंच बाहेरची काय लागण झालेली असेल तर तिला यातनं वाचवा. आता मी पुन्हा त्या मुलीकडे बघायला लागलो. तशी ती एकदम भेदरली. ती आपलं अंग चोरून घ्यायचा प्रयत्न करायला लागली. ती एकदम अनकम्फर्टेबल वाटत होती. तसं मी तिला धीर देण्यासाठी म्हणालो, मॅडम, तुम्ही अजिबात घाबरू नका. तुम्ही एका सेफ ठिकाणी आहात आणि तुमच्याबरोबर जे काय घडले ते मला एकदम स्पष्ट सांगा, कारण मला जर तुम्ही सविस्तर नाही सांगितलं तर मी तुम्हाला मदत नाही करू शकणार. आता मी तिला असं सांगितलं तसं तिला थोडासा धीर आला आणि तिनं घाबरत आईकडे एकदा बघितलं. आईनं तिला मानेनेच सगळं सांगायचा इशारा केला. तसं ती माझ्याकडे बघून सांगायला लागली. ती म्हणाली, सर, माझं नाव ज्योती. माझं M.Com झालं आहे. मी बँकिंगचा कोर्स पण केला आहे आणि गेली 2 वर्ष झालं मी पुण्यातल्या एका विख्यात बँकेमध्ये लोन डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. सगळं एकदम व्यवस्थित आहे. मला ऑफिसमध्ये पण कोणता त्रास नाही. पण मागच्याच महिन्यात माझ्या ऑफिसमध्ये एक विचित्र घटना घडली आणि त्या घटनेची भीती माझ्या मनामध्ये एवढी खोलवर बसली की मी एक प्रकारचा धसकाच घेतला. असं म्हणून ती थोडा वेळ शांत बसली. तसं मी तिच्याकडे बघत तिला पुन्हा म्हणालो, मॅडम, तुम्ही आता मला सगळं सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगा, जेणेकरून मला या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाता येईल. त्यानंतर ती पुन्हा मला सांगायला लागली, साहेब, त्या दिवशी सोमवारचा दिवस होता. विकेंडनंतरचा पहिलाच दिवस असल्यामुळं मला बँकेमध्ये जायला थोडासा उशीर झाला. माझी वाट बघत तिथं 5-6 कस्टमर थांबलेले होते. मी बँकेत गेल्या पटापट माझ्या कामाला सुरुवात केली. मी लोन डिपार्टमेंटला असल्यामुळं माझ्याकडे फक्त लोनसाठी लागणारी कागदपत्र व्हेरीफाय करून वर पाठवणं एवढंच काम होतं. आता त्या दिवशी 2-3 कस्टमरचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर माझी नजर एका म्हाताऱ्या बाईकडे गेली. ती बँकेमध्ये बसण्यासाठी ठेवलेल्या एका खुर्चीवर बसलेली होती. तिच्याकडे नजर जायचं कारण म्हणजे तिचा पेहराव खूपच विचित्र होता. अंगावर फाटके कपडे, केस विस्कटलेले, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या. एकंदरीत तिच्याकडे बघितल्यानंतर मला वाटलं की ही एखादी डोक्यावर परिणाम झालेली बाई वगैरे नसेल ना. आणि मी बँकेतल्या सिक्युरिटी गार्डला बोलवून त्या बाईची चौकशी करायला त्याला पाठवून दिलं. तो तिची चौकशी करायला लागला त्यावेळी तिनं सांगितलं
की तिला लोन घ्यायचं आहे म्हणून ती बँकेमध्ये आलेली आहे. तिची शरीरयष्टी एकदमच कमकुवत होती. चेहऱ्यावरून ती आजारी असल्यासारखी वाटत होती. म्हाताऱ्या माणसाला किती वेळ ताटकळत ठेवणार. मग मी त्या म्हाताऱ्या बाईला माझ्या केबिनमध्ये बोलवून घेतलं. ती माझ्यासमोर बसली आणि मी तिची विचारपूस करायला लागली. आजी, कसलं लोन पाहिजे तुम्हाला? तसं ती म्हणाली, मला माझ्या नातीच्या ट्रीटमेंटसाठी पैशाची गरज आहे, त्याच्यासाठी मला लोन पाहिजे. तसं मी त्या आजींना विचारलं, ठीक आहे आजी, तुम्हाला लोन मिळेल, पण तुम्हाला कसं लोन पाहिजे? म्हणजे प्रॉपर्टीवर पाहिजे का सोन्यावर पाहिजे? तसं ती म्हातारी म्हणाली, माझ्याकडे कुठली प्रॉपर्टी नाही, थोडंफार सोनं आहे माझ्याकडं. तसं मी त्या आजींना म्हणाले, ठीक आहे, मग मला तुमच्याकडे जे दागिने आहेत ते द्या, त्याचं व्हॅल्युएशन करून मी तुम्हाला किती रक्कम मिळेल ते सांगते. तसं तिनं तिच्या कमरेजवळ खवलेली एक पिशवी बाहेर काढली आणि त्यातून सोन्याचा एक छोटासा दागिना बाहेर काढला. मी बँकेतल्या एका व्यक्तीला बोलवून घेतलं आणि त्या दागिन्याचं व्हॅल्युएशन केलं. 5-6 हजाराच्या आसपास त्याचं व्हॅल्युएशन होत होतं. मी त्या आजींना म्हणाले, आजी, यावर तुम्हाला 5-6 हजार मिळतील. तशी ती म्हातारी म्हणाली, 5-6 हजारामध्ये काय होणार आहे, मला 20 हजार पाहिजेत. तसं मी म्हणाले, आजी, एवढं होऊ शकत नाही. तशी ती खूपच विवळायला लागली. ती मला म्हणाली, तुम्ही माझ्या लेकीसारखे आहात, तुमची आई समजून मला मदत करा. आणि ती सगळ्या माणसांसमोर माझ्या पायाच पडायला लागली. मला खूपच अवघडल्यासारखं झालं. मी तिला म्हणाले, अहो आजी, इथं माझ्या हातात काही नसतं, मी फक्त इथं कामाला आहे. मी फक्त तुमची कागदपत्र बघून आणि तुमच्याकडे जी वस्तू आहे ती बघून त्याची किंमत ठरवू शकते. तुम्हाला पैसे देण्याचा अधिकार पूर्ण बँकेचा आहे. तसं ती मोठमोठ्याने रडायला लागली. तिचं ते रडणं बघून बँकेतले सगळे लोक तिच्याकडे बघायला लागले. माझ्यासाठी सुद्धा हे खूपच अनपेक्षित होतं. ती आता खूपच विचित्रपणे आणि मोठ्याने रडायला लागली. ती मला म्हणायला लागली, तुझ्यामध्ये काही माणुसकी आहे की नाही? आणि ती उलटं मलाच विचारायला लागली, जर तुझं कुणी दवाखान्यात ॲडमिट असतं तर तू कुणासमोर हात पसरले नसते का? आता मात्र माझी बोलतीच बंद झाली. तिला काय उत्तर द्यावं हेच मला कळत नव्हतं. पण आता मात्र ती म्हातारी बाई खूपच उद्धटपणे बोलायला लागली होती. तिला बँकेचे रूल्स माहीत नव्हते. ते मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला तर ती उलटं माझीच मापं काढायला लागली होती. त्याच्यामुळं मगासपासून मला जिची कीव येत होती तिचा मला आता चांगलाच राग यायला लागला. मी तिचा तो दागिना आणि तिची कागदपत्र तिला परत दिली आणि तिला म्हणाले, तुम्ही दुसऱ्या बँकेमध्ये जा, आमच्या बँकेमध्ये तुम्हाला एवढंच मिळेल. तशी ती ताडकन उठली आणि जोरजोराने मला भांडायला लागली. ती म्हातारी एवढी विचित्र का वागते तेच मला कळत नव्हतं. मी तिला किती शांत बसवायचा प्रयत्न करत होते पण ती ऐकत नव्हती. शेवटी मी तिला म्हणाले, तुम्हाला जर माझं म्हणणं पटत नसेल तर बँक मॅनेजरला जाऊन भेटा. ते जर तुम्हाला 20 हजाराचं लोन द्यायला तयार असतील तर या माझ्याकडे, मी लगेच तुम्हाला लोन देते. तसं ती माझ्याकडं डोळे फाडून फाडून लाल भडक डोळे मोठे करून बघायला लागली आणि वेगळ्याच भाषेमध्ये काहीतरी पुटपुटायला लागली. बँकेतली सगळी लोक तिच्याकडं आवासून बघायला लागली, कारण तिचा अवतार आता पूर्णपणे बदलला होता. 2 मिनटं ती काहीतरी पुटपुटली आणि ती मला म्हणाली, या खुर्चीवर बसून तुला एवढी मस्ती आली आहे ना, याची परतफेड तुला करावी लागेल. तसं मला पण आता राग अनावर झाला. मी पटकन सिक्युरिटी गार्डला बोलवून घेतलं आणि त्या म्हातारीला बँकेतून बाहेर घेऊन जायला सांगितलं. तसे बँकेचे दोन्ही सिक्युरिटी गार्ड आले आणि ते त्या म्हातारीला ओढत ओढत बँकेच्या बाहेर घेऊन गेले. ती आता बँकेच्या बाहेर गेली तरी मोठमोठ्यानं मला शिव्या शाप देत होती. मी खूपच घाबरले होते. माझी मनस्थिती खूपच बिघडली होती. एक 10 मिनिटानंतर मी थोडीशी नॉर्मल झाली. कॅन्टीनला जाऊन थोडासा चहा पिऊन आले आणि मी पुन्हा माझ्या कामाला लागले. पण त्या दिवशी माझं मन कशातच रमलं नाही. ना माझं लक्ष कामात होतं ना दुसऱ्याही कोणत्या गोष्टीत माझं मन लागत होतं. सारखं त्या म्हातारीचा चेहरा आणि तिनं दिलेले शिव्याशाप माझ्या मनामध्ये यायला लागली आणि मला खूपच भीती वाटायला लागली. पुन्हा मलाच वाटायला लागलं की उगीच मी तिला बँकेतून हाकलून बाहेर काढलं. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता माझी सगळी बँकेतली कामं आटपून मी घरी जायला निघाले. आमच्या घरापासून हायवे एक अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्या हायवेवरून
मला घरापर्यंत पुन्हा चालतच यावं लागतं. मी 5 वाजता आमच्या त्या घराजवळच्या हायवेजवळच्या स्टॉपवर उतरले आणि तिथून हळूहळू चालत घराकडे यायला लागले. आता त्या रस्त्याने येताना मधोमध एक छोटासा कॉर्नर आहे. तिथं बरीचशी दाट झाडं आहेत. मी हळूहळू चालत त्या कॉर्नरजवळ आले. माझ्या डोक्यामध्ये त्या बाईचा चेहरा आणि तो दिवसभर घडलेला प्रसंगच घोळत होता. तेवढ्यात अचानक मला असं जाणवलं की त्या रस्त्यावर माझ्या पुढं कुणीतरी उभं आहे. मी दचकून पुढं बघितलं तसं मला एक धक्काच बसला. कारण सकाळी बँकेत आलेली ती म्हातारी बाई त्या रस्त्यावर माझ्या एकदम समोर उभी होती. माझ्याकडं नजर रोखून बघत होती. ती डोळ्यांना आग ओकत होती. माझं आता तिच्याकडे बघायचं सुद्धा धाडस होत नव्हतं. मी आता रस्त्याच्या उजव्या बाजूला गेले आणि तिकडून चालायला लागले. तसं ती आता उजव्या बाजूला येऊन माझ्या आडवी उभी राहिली. तसं मला कळलं की मी तिला सकाळी बँकेतून हाकलून दिल्यामुळं तिला खूपच राग आलेला असेल. आता ती माझ्यासोबत काय करते काय माहिती. माझं शरीर थरथर कापायला लागलं आणि जशी मी जवळ गेले तसं ती मोठमोठ्याने काहीतरी बडबडायला लागली. ती काय बडबडते ते मला समजत नव्हतं, पण ती खूपच विचित्रपणे बडबडायला लागली होती. मी एकदम आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघायला लागले. मला तिच्यामध्ये काहीतरी विचित्र जाणवत होतं. ती साधारण स्त्रीसारखी वाटतच नव्हती. मला वाटायला लागलं की आपण उगीच तिच्या वाट्याला गेलो आणि मी हात जोडून तिच्याजवळ गेले आणि तिला म्हणाले, आजी, सकाळी माझी चूक झाली. मी तुम्हाला बँकेतून हाकलून नाही द्यायला पाहिजे होतं. तशी ती जोराने कडाडली. तुझ्या हातून चूक घडलेली आहे, आता परिणाम भोगायला तयार हो, असं म्हणून ती जोरजोराने मंत्रोच्चार करायला लागली. तिचा तो विचित्र अवतार आणि तिच्या तोंडातून बाहेर पडणारे ते विचित्र मंत्र ऐकून माझ्या डोळ्यासमोर काजवे चमकायला लागले. मला माझ्यासोबत काय होते तेच कळत नव्हतं. आणि अचानक तिनं माझ्या अंगावर झडप मारली. हे मात्र खूपच अनपेक्षित होतं. मी एकदम बेसावध असल्यामुळे मी खाली पडले आणि ती माझ्या अंगावर बसली. तिनं माझ्या गळ्यावर दोन्ही हात ठेवले आणि ती जोरजोराने माझा गळा आवळायचा प्रयत्न करायला लागली. मला वाटलं की आता मी संपले. मी स्वतःला सोडवायचा खूपच प्रयत्न करत होते, पण तिच्यात मात्र कमालीची शक्ती होती. ती आता माझा गळा पकडून मोठमोठ्याने मंत्र म्हणायला लागली आणि पुन्हा अचानक तिनं माझा गळा सोडला. पण आता माझा गळा सोडताना तिच्या चेहऱ्यावर एक सैतानी हास्य होतं आणि आता हसताना तिचे ते काळे आणि विचित्र दात पण मला दिसले. तिचा तो अवतार एखाद्या चेटकिनीसारखा होता. तिनं आता गळा सोडून अचानक माझ्या ड्रेसवरचं एक बटन पकडलं आणि ते जोरात ओढलं आणि ती माझ्या अंगावरून उठली. मी आता चाचपडत माझं अंग झाडत उठले. माझ्यासोबत अनपेक्षितपणे हे सगळं घडल्यामुळं माझं मन थाऱ्यावर नव्हतं. मी फक्त आ वासून आश्चर्यचकित नजरेने तिच्याकडे बघत होते. तिनं आता माझ्या ड्रेसचं ते बटन तिच्या हातामध्ये घेतलं आणि ते आकाशाकडे धरलं आणि ती माझ्या बटनाकडे बघत जोरजोराने कोणता तरी मंत्र म्हणायला लागली आणि अचानक तिनं माझं बटन तिच्या तोंडाजवळ घेऊन त्यावर जोरात फुंकर मारली आणि ती ते बटन घेऊन तिथून निघून गेली. मी कितीतरी वेळ तिच्या त्या पाठमोऱ्या जाणाऱ्या आकृतीकडे बघतच होते. माझं शरीर भीतीने एकदम सुन्न झालेलं होतं. हातपाय एकदम थंड पडलेले होते. आता ती समोरच्या वळणावरून दिसेनाशी झाल्यावर मी थोडीशी भानावर आली. मी माझी पर्स वगैरे उचलून पुन्हा घराकडे चालायला लागले. 10च मिनिटात मी माझ्या घरी पोचले. पण माझी मनस्थिती पूर्णपणे बदललेली होती आणि त्या दिवशीपासून माझ्यामध्ये खूपच विचित्र बदल घडायला लागले. आता ज्योती असं सगळं सांगत होती आणि मी तिचं सगळं म्हणणं एकदम लक्ष देऊन ऐकत होतो. तसं मी एक 5 मिनटं थांबलो. ज्योतीची आई आता मला विचारायला लागली. ती म्हणाली, सर बोला ना काहीतरी, काय झालं आहे माझ्या मुलीला. तसं मी ज्योतीकडं आणि ज्योतीच्या आईकडे बघितलं आणि त्या दोघींना म्हणालो, तुमचं मन घट्ट करा, कारण सत्य तुम्हाला वाटतंय त्याच्यापेक्षा खूपच कटू असणार आहे. ज्योती, हा जो तुझ्याबरोबर घडलेला प्रकार आहे तो एक जादूटोण्याचा प्रकार आहे. तुझ्यावर त्या बाईनं काळा जादू केलेला आहे. काळा जादू करणारे नेहमीच ज्या व्यक्तीवर जादूटोणा करायचा आहे
त्या व्यक्तीची कोणती तरी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतात. आणि ज्या दिवशी त्या म्हाताऱ्या बाईने तुझ्यावर हल्ला करून तुझ्या कपड्याचं एक बटन नेलं, त्यावरून मला तर 100% खात्रीशीर वाटतंय की तिनं त्या बटनावरून तुझ्यावर जादूटोणा केलेला आहे. आता मी जसं हे सांगितलं तसं त्या दोघी खूपच घाबरल्या. ज्योती थरथर कापायला लागली. दोघी पण घामानं डबडबून गेल्या. तसं मी त्या दोघींना धीर देण्यासाठी पुन्हा त्या दोघींना म्हणालो, पण तुम्ही घाबरू नका, यावर आपण काहीतरी मार्ग काढू. पण ज्योती, मला यासाठी तुझी खूप मदत लागणार आहे. नाहीतर तुझ्याबरोबर खूप वाईट गोष्टी घडू शकतात ज्याचा तू विचार पण केला नसेल. ही फक्त सुरुवात आहे. या गोष्टी हळूहळू अजून भयानक होत जातील. ज्योती, मला फक्त आता एक गोष्ट सांग, त्या बाईचा पत्ता वगैरे तुझ्याकडे आहे का? जर आपल्याला तिचा पत्ता मिळाला तर आपल्याला तिच्या घरी जाता येईल. तसं ज्योती काहीतरी विचार करायला लागली आणि 2च मिनिटामध्ये ती आपल्या मोबाईलमध्ये काहीतरी चाळायला लागली. आणि अचानक तिनं तिच्या मोबाईलमधला एक फोटो माझ्यासमोर धरला आणि ती मला म्हणाली, सर, ही त्या बाईची कागदपत्रं आहेत, याच्यावर तिचा पत्ता आहे. मी तिची लोनची प्रोसेस करताना त्या कागदपत्रांचा फोटो काढून घेतलेला होता. बरं झालं मी हा फोटो डिलीट नाही केला. मी ज्योतीच्या हातातून तिचा मोबाईल घेत त्यावरचा पत्ता एका कागदावर लिहून घेतला. त्यामध्ये त्या बाईचा पत्ता आणि तिचं नाव पण होतं. त्या म्हाताऱ्या बाईचं नाव होतं माया. मी आता ताडकन उठलो. मी ज्योतीला म्हणालो, ज्योती, तुला माझ्यासोबत आत्ताच यावं लागेल. आपल्याला त्या बाईच्या घरी जावं लागणार. तसं ज्योतीनं एकदा आईकडे बघत तिची परमिशन घेतली. तसं त्यांनी पण तिला जायला सांगितलं. आता मी आणि ज्योती ऑफिसमधून बाहेर पडलो. माझी स्वतःची गाडी होतीच. तो जो पत्ता मला आज मिळाला होता तो पुण्यापासून बराचसा लांब होता. एक 20-25 किलोमीटर बाहेरच्या बाजूला, ज्या बाजूला वस्ती फारच कमी. मी आता माझी गाडी भरधाव वेगाने त्या दिशेने पळवायला सुरुवात केली. जवळजवळ तासाभराचा प्रवास करून आम्ही त्या गावाजवळ पोचलो. त्या गावामध्ये गेल्यानंतर एका चहाच्या टपरीवर आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो. आणि तिथं थांबल्यानंतर मी त्या चहा टपरीमधल्या एका मुलाला त्या बाईचं नाव आणि तिचा पत्ता विचारला. आता जसं मी त्या बाईचं नाव त्या टपरीवाल्या मुलाजवळ घेतलं तसं तो एकदम दचकला आणि तो उलटा आम्हालाच विचारायला लागला, तुम्ही तिच्याकडे का चालला? तसं मी आश्चर्यचकित नजरेने त्याला विचारलं, अरे पण तू काय विचारतोयस? माझं थोडंसं काम आहे. तसं तो मुलगा म्हणाला, अहो, ती बाई अजिबात चांगली नाही. त्या बाईनं सगळ्या गावाचं जगणं मुश्किल केलं. ती बाई चेटूक करते असं म्हणतात, म्हणून सगळ्या गावानं तिला गावाच्या बाहेर काढलं. ती आता गावापासून बाहेर तिकडं लांब एका छोट्याशा घरामध्ये राहते. आता त्या मुलानं सांगितलेल्या पत्त्यानुसार आम्ही त्या गावाच्या बाहेरच्या बाजूला गेलो. एक 10 मिनिटाचं अंतर चालत गेल्यानंतर मला पुढं एक छोटंसं घर दिसलं. एकदम जुनं पत्र्याचं घर. ते पत्रे पण एकदम गंजलेले. घराच्या आजूबाजूला झाडाझुडपांची दाटीवाटी. मी आता हळूहळू चालत त्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ जाऊन उभा राहिलो. दरवाजा पण एकदम मोडकळीस आलेला होता, पण दरवाजा बाहेरच्या बाजूने लावलेला होता. कदाचित ती म्हातारी कुठंतरी बाहेर गेलेली असावी आणि हीच चांगली संधी होती. आणि मी मनातल्या मनात परमेश्वराचं नाव घेतलं आणि त्या दाराची कडी उघडली. आणि जसा मी तो दरवाजा आतमध्ये लोटला तसं एक विचित्र प्रकारची दुर्गंधी आमच्या दोघांच्या नाकामध्ये शिरली. आम्ही दोघांनी पण नाकाला रुमाल लावले आणि आम्ही हळूच त्या घरामध्ये प्रवेश केला. ज्योती पण माझ्या मागोमाग त्या घरामध्ये आली. माझ्या तोंडामध्ये परमेश्वराचं नामस्मरण अखंड चालूच होतं. 2च खोल्याचं ते घर होतं. त्या घरात गेल्या गेल्या मी आजूबाजूला नजर फिरवली. त्या घरामध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. घराच्या एका बाजूला एक पक्षी कोंडण्याचा पिंजरा होता. त्यामध्ये वेगवेगळे पक्षी होते आणि दुसऱ्या कोपऱ्याला मेलेल्या पक्ष्यांचे अवशेष पडलेले होते. कदाचित ती म्हातारी त्या पक्ष्यांची बळी देत असावी. आणि मी आता दुसऱ्या बाजूला बघितलं. तिथं एक मोठं कपाट होतं. मी त्या कपाटाजवळ गेलो आणि परमेश्वराचं नाव घेत त्या कपाटाचा दरवाजा उघडला. तसं आतमध्ये मला खूपच विचित्र सामान दिसलं.
त्यामध्ये मानवी कवट्या आणि मानवी हाडं होती. ते बघून ज्योती किंचाळली. मी तिला कसा तरी धीर दिला आणि तिला गप्प राहायला सांगितलं. त्या कपाटामध्ये अजून बरंचसं अघोरी सामान होतं. आता त्या खोलीच्या बाजूला मला अजून एक छोटा दरवाजा दिसला. मी पुन्हा त्या दरवाजाच्या दिशेने थोडंसं पुढं सरकलो आणि त्या दरवाजाची कडी काढून जोरात आत ढकलून दिली. तसं आतलं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आतमध्ये एक टेबल होता. त्या टेबलावर चारी बाजूंनी मेणबत्त्या लावलेल्या होत्या. त्या टेबलाच्या मधोमध बरेचसे फोटो ठेवलेले होते. वेगवेगळ्या व्यक्तींचे फोटो होते आणि त्या फोटोंसोबत बऱ्याचशा लोकांचे केस, कपड्याचे तुकडे, आंतरवस्त्र असं बरंचसं सामान त्यावर ठेवलेलं होतं. आणि आता माझ्या लक्षात आलं की कदाचित यामध्येच ज्योतीच्या ड्रेसचं बटन पण असू शकेल. मी पुन्हा एकदा परमेश्वराचं नाव घेत त्या टेबलावरच्या वस्तू चाळायला सुरुवात केली आणि चाळता चाळता मला अचानक एक छोटंसं पाकिट दिसलं. मी ते पाकिट माझ्या हातामध्ये घेतलं आणि ते उघडून बघितलं तर त्यामध्ये एक ड्रेसचं बटन होतं. मी ते बटन माझ्या हातामध्ये पकडून बाहेर काढलं आणि ज्योतीला दाखवत ज्योतीला विचारलं, ज्योती, हे तुझ्या ड्रेसचं बटन आहे का? तसं ज्योती एकदम दचकली आणि ती म्हणाली, हो सर, हे माझंच बटन आहे. तसं मी ज्योतीला म्हणालो, चल आता आपल्याला घाई करायला पाहिजे. ती म्हातारी यायच्या तिथून बाहेर पडायला पाहिजे. तसं आम्ही पटकन त्या घरातून बाहेर पडलो. पुन्हा मी ज्योतीला घेऊन माझ्या गाडीने परत यायला लागलो. पण परत येताना मी मध्येच एका निर्जन ठिकाणी गाडी थांबवली आणि थोडंसं रस्त्याच्या आतल्या बाजूला जाऊन वाळलेला पालापाचोळा गोळा केला आणि खिशातलं माचीस काढून तो पालापाचोळा पेटवला आणि त्यावर ते ज्योतीचं बटन टाकलं. तसं तडतड करत ते बटन जळायला लागलं. ते बटन पूर्ण जळेपर्यंत आम्ही तिथंच थांबलो आणि ते बटन पूर्ण जळले याची खात्री झाल्यानंतर मी आणि ज्योती पुन्हा माझ्या ऑफिसवर निघून आलो. ज्योतीची आई आमची वाटच बघत बसलेली होती. ती आल्यानंतर आम्हाला काय झालं ते विचारायला लागली. तसं मी त्यांना सांगितलं, आत्ता सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आता ज्योती पहिल्यासारखी बरी होईल. त्यानंतर त्या दोघी निघून गेल्या. आता या घटनेनंतर साधारणतः 1 महिन्याने ज्योती आणि तिची आई मला भेटायला आले. आता यावेळी मात्र ज्योतीमध्ये खूपच बदल झालेला दिसत होता. तिचा चेहरा एकदम प्रसन्न वाटत होता. तब्येतीत पण बरीचशी सुधारणा झालेली होती. चेहऱ्यावरचं तेज पुन्हा परत आलेलं होतं. बऱ्याच वेळ गप्पा मारल्यानंतर त्या दोघी पुन्हा निघून गेल्या आणि ज्योतीच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून माझ्या मनाला पण खूपच समाधान वाटलं.